स्वतःला चांगली सून म्हणून घेते ना, मग सिद्ध करावं. आता जे काही चालू आहे ते बंद करा, आत्ताच्या आत्ता ताबडतोब. हे बघ, हे शक्य नाहीये, कारण मी पुढाकार घेऊन हे सगळं केलेलं आहे, त्यामुळे ते बंद होणार नाही. तू काही बोलशील रे. हिच्या घरचे सगळे प्रॉब्लेम, टेन्शन हिने स्वतःहून तुझ्या गळ्यात मारलेत. आता तुला कसं कळलं असतं? हे म्हणजे आपलं झालं थोडं आणि व्याह्यांनी धाडलं घोडं, यातली गत झाली. धू धू तू तिच्याच माहेरची धुणी धू. आपला इथे पदर फाटतोय याच्याशी तुला काय घेणं देणं नाही. असं काही नाहीये, तू कशाला उगाच. असंच असतं. मुलीचं लग्न झालं की आधी सासर मग माहेर. कोणालाही विचार. हो, पहिलं सासर असतं नंतर माहेर. बरोबर आहे. हो ना, पहिलं सासर नंतर माहेर. काय ग? हो बरोबर आहे. मला मान्य आहे. मी बंद करेन हे सगळं. म्हणजे खरं तर सुरूच केलं नाहीये, पण मी अर्पिता मॅडम, त्याची काही गरज नाहीये. गरज आहे समीर. नाही, माझ्या माहेरच्या जबाबदाऱ्या माझंच कर्तव्य, पण या घराच्या जबाबदाऱ्या सुद्धा माझं कर्तव्य. आणि जर आईंना हे सगळं आवडत नसेल, त्यांना मान्य नसेल ना, तर मी नाही करणार हे सगळं. खरंच माझ्या माहेरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधू. पण आता हे सगळं थांबवूया प्लीज. आणि हो, आपल्याच घरात इतके प्रॉब्लेम्स असताना मी सगळं लक्ष तिथे देणं मलाही योग्य नाही वाटत आहे. त्यामुळे नकोच. बघ बघ निलांबरी, सून किती चांगली आहे. ऐकलं ना तुझं? बघूया ती जे बोललीये ती प्रत्यक्षात आणते की नाही, तेव्हाच खरं मानेन. नाही नाही, मी खरंच बंद करेन हे सगळं. मी नाही डबे पोचवणार. जसं माझं माहेर माझी जबाबदारी आहे ना, तसं माझं सासर ही माझीच जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही सांगाल ते करेन. अक्का छोड़ो ना, अभी अभी तो मान लिया ना आपका बात. छोड़ो अभी, चलो घर पे चलो. निलांबरी सोड ग आता. चला आता आपण काम करा. चला आपल्या अभी घरी. लोग गिटकेट करते रहते हाँ, हैं अक्का. जाने दे. चलो चलो यार. अन्ना अभी आपल्याला. अर्पिता मॅडम, नवीन वर्षाचा काय संकल्प केला होता तुम्ही? नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प केला असेल. यावर्षी थोडं स्ट्रॉंग व्हायचं ठरवलंय. स्ट्रॉंग राहायचं? मग इतक्यात बॅकफुटला गेलात, असं का? आई आणि मुलाला पुन्हा एकत्र आणण्याची एक संधी दिसली म्हणून. आणि हो, मी म्हंटल ना, आपण दुसरा कोणता तरी मार्ग शोधू. काय मार्ग आहे मला सांगा ना दुसरा. आपण विराज सरांना भेटायला जाऊया का? तुला ह्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून तू हे सगळं रचलंस. नकोयस मला तू. माफ करा, अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. मूडला हे लग्न, मूडला हे लग्न, मूडला हे लग्न. अरे नचिकेत, डोकं फिरलंय का तुझं? तू सांगितलंस अर्पिताला त्या विराजशी बोलायला?
विलासशी एवढी कठीण गोष्ट तिच्या गळ्यात घातलीस तू? अरे नचिकेत, अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. म्हणजे आपल्यासाठी तिनं शर्मिंदा व्हावं का? वा, आणि तिच्यामुळे आपल्याला तोंड लपवत फिरावं लागतंय, त्याचं काय? काही चुकीचं नाही हा. तिने केलंय, तिने निस्तारायचं, विषय संपला. तुम्ही उगाच भाऊ करू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विराज सरांना भेटायचं होतं. आपलं नाव काय? मी समीर देशमाने, मी इथेच काम करतो. मी विचारून बघते. हॅलो सर, समीर देशमाने आलेत. बरं, तुम्हाला थांबायला सांगितलंय. थँक्यू. हॅलो सर. सर, मी समीर देशमाने, ओळखलत का मला? आणि मी अर्पिता, मी डबे पोचवायला यायचं ना. मी तुम्हाला ओळख दाखवत नाहीये, यातच काय ते समजून जा ना. का आलात तुम्ही इथे? आम्हाला विराज सरांना भेटायचं होतं. ते ऑफिसमध्ये नाहीये, काही कामानिमित्त बाहेर गेलेत. हे बघा साहेब, मी तुमचा नाईलाज समजू शकते, पण प्लीज तुम्ही आमची परिस्थिती पण जरा समजून घ्या ना. मला माहिती आहे विराज सर इथेच आहेत, आणि इथे नसतील तर घरी असतील. प्लीज आम्हाला एकदा त्यांना भेटू द्या, किंवा ॲटलिस्ट फोनवर त्यांच्याशी बोलणं करून द्या प्लीज. सॉरी, ते शक्य नाही. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. तुम्ही दोघं प्लीज जा इथून, प्लीज. सर, आता माझ्या हातात काहीही राहिलेलं नाहीये. प्लीज जा. थँक्यू. समीर, हे दार पण आपल्यासाठी बंद झालंय, किंवा मुद्दाम बंद केलं गेलंय. आणि या दारावर डोकं आपटणं म्हणजे वेडेपण आहे. नचिकेत दादाला हे ऍक्सेप्ट करावं लागेल की तुम्हीही काही करू शकत नाही यात. आपण एक काम करू, आपण तुमच्या घरी जायचं का? नाही म्हणजे नचिकेत दादाची मनस्थिती बरी नाहीये, कदाचित तो